नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। रोहा तालुक्यातील सानेगाव जेटी परिसरात तणावपूर्ण वातावरण। जेटी व्यवस्थापन शोषण करीत असल्याचा स्थानिक डंपर मालकांचा आरोप। सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। 1 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी खंडागळे यांच्यावर कारवाई। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि सावंतवाडीमध्ये भाजप नेते विशाल परब यांच्या वाढदिवशी प्रसिद्ध गायक जुबिल नौटियाल यांचा लाईव्ह शो। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव जेटीमधून उतरणाऱ्या कोळशाची वाहतूक ही स्थानिक डंपर मालकांच्या गाडीमधून होते। मात्र या जेटी व्यवस्थापनाने स्थानिकांची व्यवसायात सध्या पिळवणूक करून धंदा बंद केला आहे। यामुळे स्थानिकांमध्ये भडका उडाला असून याचा प्रत्यय सानेगाव येथे मोठ्या राड्याने आला। गावातील महिला पुरुष रस्त्यावर उतरले, महिलांनी तर चक्क पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिला आणि पोलीस यांच्यात झटापट झाली। स्थानिकांनी काही काळ कोळसा वाहतूक बंद करत गाड्या अडवीत रस्ता रोको केला। वातावरण तापल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात झाले होते। यापुढे जेटी व्यवस्थापनाची मुजोरी चालू राहिली तर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। सानेगाव येथे इंडो एनर्जी इंटरनॅशनल या जेटीची 2008 साली निर्मिती झाली। परिसरात जेटी आली तर या भागाचा विकास होईल म्हणून यावेळी स्थानिकांनी विरोध केला नाही। मात्र जेटी तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत आहे। स्थानिक तरुणांनी लाखो रुपये गुंतवणूक करून बँका व फायनान्स कंपनीकडून अर्थसहाय्य घेतले, परंतु जेटी व्यवस्थापनाने स्थानिक डंपर मालकांना त्रास देण्याच्या उद्देशाने ट्रान्सपोर्ट दर कमी केले। त्यामुळे गाडी मालकाला परवडत नसून गाडीचा हप्ता, डिझेल, ड्रायव्हरचा पगार धरला तर मालकाच्या हातात काहीच पडत नाही। त्यामुळे स्थानिक गाडी मालकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। जेटी व्यवस्थापनाने स्थानिक डंपर मालकांना फाट्यावर मारून बाहेरील डंपर घेऊन कोळसा वाहतूक सुरू केली आहे। त्यातच जेटी मॅनेजर मंगेश कामते यांनी स्थानिक डंपर मालकाला गाडीने उडवले अशा स्थानिकांनी आरोप करून मोठे आंदोलन केले। यावेळी कंपनीच्या गाड्या अडवून महिलांनी चक्क स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। प्रसंगी डीवायएसपी सोनाली कदम यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। रोजगार मिळावा म्हणून आम्ही जेटीला परवानगी दिली आणि आमचा रोजगार कोणी हिरावून घेत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आमच्या डंपर मालकाला गाडीने उडवणारा मॅनेजर मंगेश कामते याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पंचक्रोशी चालक मालक व वाहक वाहतूक सहकारी संस्था अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी केली आहे। त्याला आमच्या समोर घेऊन या। त्याने का बांगड्या भरल्यात का? आता बांगड्या भरल्यात भैयांच्या गाड्या घेऊन येत आहे आणि बाहेरच्या गाडी आणते ना आमच्या गाड्या तिथं। काल माझ्यावर मंगेश कामतेंनी कोणत्या कारणास्तव गाडी माझ्या जीव घेणं हल्ला केला हे मला काही माहिती नाही, ते त्यालाच माहिती आहे। कारण अद्याप आरोपी फरार आहे इथून आणि आरोपी कोणताही पोलीस प्रशासन त्याच्यावर काही न्याय द्या, मला न्याय भेटल्याशिवाय त्याला अटक झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। आणि मला जर न्याय भेटला नाही तर मी माझा बरं वाईट करून घेईन जीवाचा आणि त्याला जिम्मेदार हा मंगेश कामतेच असणार आणि जेटी असणार आहे। की जे आमचे रोजगार तिथले स्थानिक लोक जे आज डंपर घेऊन धंदा करतात त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणी केली होती की 400-500चा रेट त्यांचा पहिला ठरलेला होता आणि आज रोजी तो 350 होती। लोकांना सांगतो की आम्ही 350 तुमच्या गाड्या चालवायला पाहिजे। आता हा महागाच्या दृष्टीने आज डिझेल वाढले, पेट्रोलचा दर वाढले आणि आज रेट वाढायला पाहिजे तर तो कमी करून बसू। त्याच्यामध्ये मग आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला। आज डीवायएसपी मॅडम आल्या होत्या, त्यांची चर्चा आमची झाली। आत्ताची चर्चा झाली। आज जो आम्ही आंदोलन केला तो आमचं म्हणणं का त्यांनी बाहेरच्या गाड्या लावायला नाही पाहिजे। रोजगार स्थानिक लोकांना तिथला रोजगार आम्ही साठी कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी तसं तो वागत नाही, त्याची आरिरवी करतो तो। आज तिथल्या स्थानिकांचे डंपर आज लोक विकले। काही लोकांचे आज 3-3 डंपर आहेत, त्यांचे हप्ते भरताना त्यांचे फायनान्स वाल्यांचे आज त्यांना हे येत आहेत। ह्या गोष्टी थांबायला पाहिजे।
एक बाहेरच्या गाड्या आणून जर तो धंदा करतात तर ते आम्ही चालून देणार नाही. मग भले आमचा जीवाचा काय झालं तरी आता आम्ही पवित्र सोडणार नाही. आता डीवायएसपी मॅडमच्या शब्दाप्रमाणे आम्ही हा आंदोलन थोडासा स्थगित केलेला आहे. आता आमची मिटिंग आहे आणि डीवायएसपी मॅडमने सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा रेटचा हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या तुमच्या बंद ठेवू, तोपर्यंत गाड्या आम्ही चालून देणार. फक्त आता ज्या रोडच्या 5 गाड्या होत्या त्या डीवायएसपी मॅडमने सोडायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर गाड्या सर्व बंद करायला सांगितलेल्या आहेत. आता आम्ही निर्णयाला बसतोय. जर आमचा निर्णय झाला तर ठीक आहे आणि जर का निर्णय झाला नाही तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन आम्ही तिथे करायला तयार आहोत. मग भले आम्हाला आमच्या जीवाची बाजी लावा झाली तरी आम्ही मागं बघणार नाही. 1 महिन्यापूर्वी आमच्या आणि जेटीचे मॅनेजर मंगेश कामते यांच्यामध्ये करार झाला होता माल वाहतुकीबाबत. आपल्या सानेगाव जेटीवरून खोपोलीला माल न्यायचा होता आणि 465 रुपये रेट आमचा ठरला असताना त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलं. लिहून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्राने असं कळवलं आणि मेसेज टाकला का आम्हाला त्या 465 मध्ये परवडत नाही, तर तुम्ही 350 मध्ये करणार असेल तर करा, नाही तर आम्हाला पर्याय मार्ग म्हणून आम्ही दुसऱ्या गाड्या मागू म्हणून. आमच्यासोबत कोणत्याही प्रकारे मिटिंग घेतली नाही आणि त्यांनी बाहेरून गाड्या आणल्या आणि गाड्या चालू केल्या. गेली 8 दिवस ते गाड्या वाहतूक जवळजवळ करतायत. शेवटी आम्ही दाद मागण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशन इथे आम्ही दाद मागितली, तहसीलदारांकडे दाद मागितली, प्रांताकडे दाद मागितली. तातडीची मिटिंग लावली आणि मंगेश कामते यांना बोलून घेतलं. मंगेश कामते बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आपण बैठक घेऊ आणि करू किंवा काहीतरी याच्यात तडजोड करू, पण ते काय मानायला तयार नाही. आम्ही मागणी केली. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या एका मालकावर जीवघेणा हल्ला घेण्याचा प्रयत्न केला जेटवर जाताना. आज सरकार दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या डोक्याला इजा झालेली आहे. पण आमची मागणी आहे पोलिसांकडे की त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि आम्ही आता सगळे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हजर आहोत. फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे या पोलीस अधिकाऱ्याला 1 लाखाची लाच स्वीकारताना रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दरम्यान ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस स्थानकात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी अशोक पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिल्डर असलेल्या सिद्धांत परबसह अमित पास्ते यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सिद्धांत परब याला उच्च न्यायालयात 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असून अमित पास्ते याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याची अटक टाळण्यासाठी सिद्धांत परब याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील हे सतत दबाव आणत होते. या दबावाला वैतागलेल्या सिद्धांत परब यांनी 8 ऑक्टोबरला रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचत सावंतवाडी येथील पोलीस ठाण्यात सिद्धांत परब यांच्याकडून गुरुवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे 1 लाखाची लाच स्वीकारत असतानाच रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव, महेश पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे आदींनी केली आहे. माझ्यावर सावंतवाडीतील अशोक श्रीरंग पवार या व्यक्तीने गुन्हा दाखल केला फसवणुकीचा. मुळात तो खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला ते भविष्यात न्यायालयात सिद्ध करेन मी, परंतु त्या पार्श्वभूमीवर मला जिल्हा कोर्टाने जामीन नाकारला होता. त्यानंतर मी हायकोर्टला गेलेलो होतो आणि हायकोर्टला गेल्यानंतर येथील सूरज पाटील PSI आणि खंडागळे यांच्याकडून माझ्याकडे ह्या गुन्ह्यात सहकार्य करणे वगैरे ह्या कामांसाठी माझ्याकडून भेटण्याची आणि लाच मागण्या संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली. तर मी मुंबईमध्ये 7 तारीखला ठाण्यामध्ये तिथले जे ACBचे जे SP आहेत त्यांना मी भेटून ह्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे त्यांनी रायगड पथकाकडे हे काम दिलेलं होतं आणि रायगड पथक सावंतवाडीमध्ये 8 तारीखला रविवारी दाखल झालेलं होतं आणि दाखल झाल्यानंतर आमची 2-3 वेळा ह्या व्यक्तींसोबत मीटिंग झाली आणि ह्यांनी सिंधुदुर्गचे जे PP आहेत तोडकरी साहेब ह्यांच्या सांगण्यावर ना, म्हणजे आमचा कोणावर आरोप नाही आहे, तर त्यांना काही पैसे द्यावे लागतील त्यांचा आमच्यावर दबाव आहे. तसेच सावंतवाडीतील DYSP
गावरे मॅडम ह्यांना काही रक्कम द्यावी लागेल. मी विचारले त्यांना, मी त्यांना प्रत्यक्ष भेटणं गरजेचं आहे का? तर बोलले तशी काही गरज नाही, आम्ही काय असेल ते बघून घेऊ. आणि आपलं मिळून असे त्यांनी माझ्याकडे 1.5 लाखाची मागणी केली. त्यापैकी 1 लाख रुपयाची आता मी त्यांना रक्कम दिलेली आणि ती घेताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आता सध्या तरी खंडागळेंना अटक करण्यात आलेली आहे आणि सूरज पाटील अजून आलेले नाहीत. त्यांना अटक करतील. त्यांच्या कारवाईचा भाग आहे. मला त्या संदर्भात जास्त माहिती देऊ नका असे आदेश आहेत त्यांचे सध्या तरी. गेले 8 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम सुरू आहे. होऊ दे चर्चा विचारा प्रश्न अभियानानिमित्त देवगडमध्ये कॉलेज रोडवरील कॉलेज नाका येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे लोकांकडून भाजप विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. हा विरोध ते पचवू शकत नाहीत आणि त्यामुळेच चर्चेच्या मुद्द्यावरून ते हाणामारीत येत आहेत. त्यालाही आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देत आहेत, असे देवगड येथील या कार्यक्रमाप्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते. तसेच आमची सत्ता येईल तेव्हा याचा हिशोब चुकता केला जाईल असा इशारा देखील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी देवगड येथील होऊ दे चर्चा या कार्यक्रमात दिला आहे. खरं तर सिंधुदुर्गात गेल्या 8 दिवसापासून कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गात मात्र कार्यक्रमाला होऊ दे चर्चा म्हटली की विरोधकांच्या नाकाला मात्र मिरच्या झोंबतात हे मात्र जिल्ह्यात या ठिकाणी दिसून आलं. कारण आपल्या बाजूला काय वस्तुस्थिती आहे याची चर्चा जेव्हा होते ते आपल्या बाजूला वस्तुस्थिती विरोधात आहे. आपण जी आश्वासनं दिली होती ती आपल्या सरकारने पूर्ण केली नाहीत हे लोकांमधूनच या ठिकाणी दिसून येतं. लोकांमधूनच त्याच्या प्रतिक्रिया उमटतात आणि त्यामुळे त्यांना आता तो विरोध ते सांभाळू शकत नाहीत. आणि म्हणूनच मालवणमध्ये असून देत, देवगडमध्ये असून देत, मग चर्चेवरनं मुद्द्यावर या ठिकाणी येतात. चर्चेच्या मुद्द्यावरनं हाणामारीच्या मुद्द्यापर्यंत येतात. परंतु इथल्या जे मुद्द्यावर येतात, मुद्द्यावर येत आहेत त्यांना एवढंच सांगतो, खरं तर आमचा पक्ष फोडलात. ज्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी चांगलं काम केलं होतं. त्यांना मुख्यमंत्रीकडे दूर करण्यासाठी तुम्ही आमच्यातले काही लोक 50-50 कोटी रुपये देऊन फुटलात. आमच्या पक्षाचं नाव घेतलं, आपल्या पक्षाची निशाणी तुम्ही घेतली. तरी पण मुंबईपासून 500 किलोमीटर असलेल्या देवगडमध्ये ज्या पक्षाचं नाव नाही, ज्या पक्षाचं निशाणी नाही, त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आज शेकडो संख्येने उठे आहेत. हीच खरी तर शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे आज अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. आज खरं तर इथल्या आमदारांना या जिल्ह्याचा इतिहास माहीत नसेल की 1968 मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर त्यापासून या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये शिवसैनिक काम करतायत. अनेक मंडळी आहेत की या शिवसेने आज सुद्धा अनेक मंडळी आहेत की ज्या मंडळींनी 50-50 वर्ष शिवसेने या ठिकाणी काम केलं आणि ते काम करताना सुद्धा ते सुद्धा गणेश गावकरच होते. त्यावेळेच्या मस्तावलेल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा आवाज उठवण्याचं काम सुद्धा मला आठवतं की सुरेखा पवार कलेक्टरच्या या ठिकाणी काळ्या बसलेली की सुरेखा पवार या ठिकाणी असेल, आमचे काका राऊत असतील, ही सगळी मंडळी सुद्धा तेव्हा सुद्धा शिवसेनेचीच होती. आणि तोच बाणा आज 30 वर्षांनी सुद्धा गणेश गावकर सारख्या एका सामान्य शिवसैनिकांनी तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून त्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या तुम्ही त्याचे हात पकडतात. निश्चितपणे आज तुमच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे. इथले खरं तर पोलीस निरीक्षक बघायला एवढंच सांगतो की सत्ता आज असेल, सत्ता उद्या नसेल, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने काम करतायत खरं तर आज कुठल्या एखादं पोलीस स्टेशन कोणी विकत घेतलंय की काय असा प्रश्न सर्वसामान्य जिल्हावासी या ठिकाणी पडलाय. खरं तर हात धरताना त्या ठिकाणी इथले पोलीस निरीक्षक तिथे समोर होते. हात कोणी धरला, एका आमदाराने हात धरला, दुसरा हात कोणी धरला तर इथल्या तालुक्यातल्या सर्वात मोठा दारू व्यवसाय असलेल्या नरने या ठिकाणी हात धरला, नरेने हात धरलाय आणि तो तुम्ही बघत होतात. निश्चितपणे तुमच्या काळधंदाला आशीर्वाद असेल. सत्ता येईल, सत्ता जाईल. यावेळी सुद्धा सत्ता आली होती, सत्ता गेली होती, पण ज्यावेळी सत्ता येईल त्याचा हिशोब या ठिकाणी चुकता केला जाईल एवढंच आज या ठिकाणी. भाजप नेते विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात सावंतवाडी जिमखाना मैदानावर करण्यात येणार आहे. याकरिता प्रसिद्ध गायक जुबिल नौटियाल यांचा लाईव्ह शो होणार असून तब्बल 50,000 लोक उपस्थित राहणार असून जिल्हावासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. तर एकदम सुंदर असणार, त्याबद्दल काही वादच नाही आहे. एक भव्य असा कार्यक्रम सावंतवाडीत होत नाही आहे. न भूतो न भविष्यती असा निश्चितपणे कार्यक्रम होईल. जे कलाकार येतात हे कधीच सावंतवाडीत आले नाहीत असे कलाकार येतात. जुबिन नौटियाल
जे सध्या देशभरात गाजत आहेत आणि असा का पर्वणीच म्हणावी लागेल सावंतवाडीकरांसाठी की सावंतवाडीकरांना ही पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. आणि विशाल परब याच्या माझा मित्र विशाल परबच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्ही सगळे त्याची मित्रमंडळी आपलाच वाढदिवस समजून त्याला आम्ही सगळेजण मदत करत आहोत. ग्राउंडच तेवढं आहे 50,000चं, त्याच्यामुळे 50,000चं कॅपॅसिटीचं ग्राउंड असल्यामुळे निश्चितच 50,000 लोक इथं जमतील. अजून नावं फिक्स व्हायची आहेत, जेव्हा फिक्स होतील तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू. मित्र आहे माझा विशाल परब, माझा जवळजवळ 14 वर्ष, मनोजचा माझा गेली 14 वर्ष मित्र आहे आणि आम्ही कायम जरी कार्यक्रमासाठी एकत्र नाही आहोत, एरवीसुद्धा रोज आम्ही संध्याकाळचे एकत्रच बसतो. निश्चितपणे मी तेच सांगितलं, सावंतवाडीसाठी पर्वणी आहे, सावंतवाडी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच करिश्मा मांजरे यांच्या सहकार्याने तसेच रिअलिटी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने पहेल ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकरिता मोफत डोळे तपासणी शिबिर गावातील काळभैरव मंदिरात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 90 ते 100 गरजू नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत या शिबिराचं कौतुक केले. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील असलेले चष्म्याचे दर हे परवडणारे नसून सामान्य नागरिकांना अशा शिबिराचा लाभ मिळावा याकरिता हे शिबिर भरवण्यात आले असल्याची माहिती सरपंच करिश्मा मांजरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका, माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजे यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभागातर्फे पेण तालुक्यातील वाकरूळ ग्रामपंचायत हद्दीतील वाकरूळ, पानेड, म्हैसकोंड, खरबाचीवाडी, नाडे, निंबारवाडी, राजमाची, काटीचीवाडी, भोगेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्या शाळेवर जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. पेण तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या शेतकरी कष्टकरी कुटुंबातील मुलांना उपयुक्त आहेत. त्यामुळे या प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान प्रयत्न करीत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुभाष टेंबे यांनी सांगितले. यावेळी वाकरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील, स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हा स्वराज्य संघटनेने जो कार्यक्रम हाती घेतला, शैक्षणिक ह्याचा शालेय साहित्य, त्या निमित्ताने वाकरूळ ग्रामपंचायतीतील सर्व शाळा म्हणजे पानेड, वाकरूळ असेल, राजमाची असेल आणि नाडा निंबारवाडी असेल, ह्यासाठी जो कार्यक्रम हाती घेतला तो अखन्यजोग आहे. एका म्हणीत म्हटलं आहे असं, शिक्षण जे वाघिणीचं दूध आहे, जे ज्यांनी घेतलं आहे ते गुरगुरलेश्वर राहत नाही, तसं या शिक्षणासाठी जे तुम्ही मोलाचं सहाय्य केलेत. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या व्याख्यानात म्हटले आहे की शिक्षण हे परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याप्रमाणे तुम्ही आज जे कार्य केलेत, जसा शिक्षणासाठी या गोरगरीब मुलांसाठी जे साहित्य वाटप केलेत तसाच पुढे देखील करत राहावा असं हे माझ्याकडून तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुमच्या हातातून घडो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्ही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.